नेहमी येत आहे तिकडं. नाही 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 मग पंधरवाड्याला कळते. मित्रांनो फायनली मी वरती पोहोचलो. पण इथला नजारा काहीतरी वेगळाच आहे. जो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज असं स्पेशल काही व्लॉगमध्ये नव्हतं, कारण मी एक जस्ट टेम्पल एक बघितलं होतं रील्समध्ये. ते मला बघायचं होतं म्हणून म्हटलं सुट्टी आहे तर जाऊन येतो थोडं पुढे. तर पुढे जाता आता मी जेव्हा गुगल मॅप ओपन केला तेव्हा लोकेशन टाकायला गेलो तर मला एक मंदिर दिसलं त्याच्या आधीकडेच. मी अजून त्या लोकेशनला नाही पोचलो जिथं मला जायचं आहे, पण त्याच्या अलीकडेच एक मंदिर दिसलं. छान वाटलं म्हणून म्हटलं जाऊन एकदा पाहावं तिथं. तर मी आता आलो आहे कार्तिक स्वामी मंदिर, मुरुगन टेम्पल पण म्हणतात याला, आणि ते माझ्या जस्ट बरोबर पाठीमागे आहे. तर फायनली आपण आता आतमध्ये चाललो आहे. बघूया, मला पण माहीत नाही कसं आहे काय आहे. तुम्ही शांतता एवढी आहे ना, शांतता म्हणजे कोणीच नाही आहे. मित्रांनो मी बाहेर आलो मंदिरातून. मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामुळे फोटो व्हिडिओज किंवा काहीच करता नाही आलं. बाहेरून परमिशन होती म्हणजे गेटवरून, तर मी तेवढेच फोटोज किंवा व्हिडिओज काढलेत. आणि मंदिर खूप सुंदर आहे आतमध्ये पण, आणि साऊथ इंडियन बेस आहे, म्हणजे प्रॉपर साऊथ इंडियन जे टेक्स्चर तुम्हाला पिक्चरमध्ये वगैरे बघायला मिळतं ना, सेम तसंच आहे. आणि आतमध्ये छोटे छोटे अजून खूप सारी मंदिरं आहेत. बालाजीचं मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, कालभैरवाचं आहे, गणपती बाप्पांचं आहे. तर अशी छोटी छोटी खूप सारी मंदिरं आहेत आणि एवढं पीसफुल आहे ना, शांतता आहे ते. म्हणजे जर कुणाला खरंच मंदिर हा प्रकार आता बघायचा असेल आताच्या काळात, कारण आता तर बाजारच सुरू केला आहे मंदिरांमध्ये बहुतेक, तर इथे येऊन बघा जरा. खरंच खूप शांतता आहे, खरंच खूप एकदम हायवेच्या टच आहे, तरीसुद्धा मंदिरात आल्यानंतर असं एवढं पीसफुल आणि शांतता वाटते ना, म्हणजे इथून बाहेर पडावं नाही वाटत. एवढं गारवा आहे, झाडांच्या वगैरे सानिध्यात आहे मंदिर आहे. खूप शांतता. मी म्हणजे मंदिरं बघितली होती आतापर्यंत. मी आता इथे जस्ट असंच म्हणजे मला वाटलं होतं की छोटंसं एक मंदिर असेल, पण नाही, खरंच भारी मंदिर आहे हे. तर व्हिजिट करा जर तुम्ही ह्या रोडने जात असाल. हे मंदिर आहे जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई बेंगलोर हायवे यांचा जो पॉईंट आहे जिथं एकत्र मिळतात हे हायवे, त्या पॉईंटच्या बरोबर तिथूनच एक वरती बघितलं डोंगराकडे तर हे तुम्हाला मंदिर दिसतं. खालून छोटंसं दिसेल पण वरती या एक नंबर मंदिर आहे. तर आपला आता हा पॉईंट इथून कवर करून झालेला आहे. आता आपण जरा एक पुढचा पॉईंट बघतोय. आता पुढचा पॉईंट म्हणजे तुम्हाला मी हिंट देतो. तुम्ही मुंबईला किंवा पुण्यावरून मुंबईला जाताना किंवा ट्रेनने किंवा हायवेनं जाताना एक गणपती बघितला असेल, मोठावाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते एक मोठी. तर तो मी पॉईंट बघायला चाललो आता इथून पुढे. आणि त्याच्यानंतर ज्याला मी ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी जाणार आहे. तर एवढेच 3 पॉईंटच आज करणार आहे आणि मला परत रिटर्न यायचं आहे. तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. मित्रांनो पुढे चाललो होतो, पण इथे ना एक मंदिर दिसतंय बोर्डेश्वराचं, वरती डोंगरात आहे. तर मला वाटतं की पुढे एक तो पॉईंट करायचा आधी हा पॉईंट एकदा करतो, कारण मला जायचं होतं इथं पण हे मध्येच भेटलं आहे. मला वाटतं वरतून रोड आहे त्याचा, म्हणून मी पुढून ते टेम्पल म्हणजे गणपतीचं तो मूर्ती करून वरतून जाणार होतो. पण इथून पण एंट्री दिसते तर मी इथूनच जातो. तर मित्रांनो आपण फायनली चाललो आहे वरती मंदिराकडे. पायऱ्या आहेत खूप साऱ्या असे मला दिसतात इथून, आणि पार्किंग आहे खाली चांगली. 20 रुपये घेतात बाईकसाठी. 4 व्हीलरसाठी नाही मी बघितलं, नंतर जाताना बघतो. आणि अर्धा तास लागतो म्हणतात काका ते पार्किंगवाले. तर बघूया वरती जाऊन. आता मंदिर मी काय पाहिलेलं नाही आहे. थोडासाच वरती आलो. नजारा बघायचा तुम्हाला, नजारा जस्ट फक्त 3 मिनटं चाललोय. पाय दुखायला लागले तेवढे ना, बेकार एकदम. मगाशी बघितलेले साऊथ इंडियन मंदिर आणि आपलं इथलं महाराष्ट्रातलं मंदिर ह्याच्यामधला फरक सांगतो. तिथे लोक अजिबात नव्हती, खूप रेअर लोक होती. आणि इथे आहेत लोक जास्त तर कपल आहेत टाईमपास करायला आलेली, सगळ्या पायटणीवर बसलेले आहेत. आणि ते नॉर्मली जे गडा किल्ल्यांवर आपण करतो ना, आय लव्ह यू ते लिहून ठेवले. काय जागा आहे मित्रांनो, एक नंबर.
एवढा भारी पॉईंट आहेत नाही ते. आणि मी जस्ट 5 मिनटं चढलो आहे आणि 5 मिनटात मला एवढा दम लागला आहे. हा, काय विचारू नका. मला सिंहगड चढल्याची फिलिंग येते. सेम आता पायऱ्या संपल्यात आणि आता पायवाट सुरू झाली. पॉईंट भेटलाय बघा. पूर्ण चुकीचा होतो. पायऱ्या अजून आहेत वरती. ही थोडीशी पायवाट होती मध्ये, म्हणजे आहे अजून. मित्रांनो फायनली मी वरती पोचलोय. पण इथला नजारा काहीतरी वेगळाच आहे. जो मी विचार केला होता त्याच्यापेक्षा वेगळा आहे. दाखवतो तुम्हाला. बोललो होतो का नाही, वरती येऊन काहीतरी वेगळंच बघायला मिळालं. तर मित्रांनो लेणी आहेत वरती येऊन. तर तुम्ही दगडात कोरलेलं लेणी आहेत आणि त्याच्यामध्ये ते मंदिर आहे. आणि ॲक्च्युली याचं नाव शेलारवाडी लेणी असं आहे. सुंदर एरिया एकदम. वरती येऊन म्हणजे खालून जे वाटतं ना तसं नाही, वरती येऊन डिफरंट आहे, फुल डिफरंट आहे. इकडे काय आहे काय माहिती आहे? अच्छा, वय काय तुमचं? 85. भारी. हात कशानं काय झालं? ती मोडलेली पैप हां, त्याच्यावर दोंडा पडला वरून. अच्छा. ती पैप तिकडं सटकून धुवून लागला असं कोपरा. म्हणजे इथंच लागलं का तुम्हाला? 2-2.5 महिने 2 महिने होऊन गेले. ओके. त्याच्यावर आज आला. तुम्ही नेहमी येता होय तिकडं? नाही. मग 15वाड्याला का होते. अच्छा. महिन्याला 15वाड्याला पाईप लागला. पैपावर दोंडा पडला. पाईपावर दगड पडला. हा इथं आणि मी बसत सट म्हणून पैप तिकडे गेला. आवाज दांडगा झाला त्याचा. तिकडे गेला आणि कोपरा लागला. खट्ट म्हणून हरकच मोडलं. असा लुळा झाला. मला सर्वात भीती कशाची वाटते माहिती आहे? उंची म्हणजे हाईटवर गेलो की मी घाबरतो. मग आता मी आहे ना खाली लेणी आहेत, तिथून एक राजगडावर जसा बालेकिल्ला आहे तसा चढण्यासाठी एक पॉईंट होता आणि तो मी चढलो आहे. विचार करतो मध्येच की सोडून देतो, नाही होणार आपल्याला, पण चढलो. व्ह्यू बघा, पूर्ण वरती आलो आहे मी आता. अजून वरती आहे हा, पण मन समाधानी झालं. थोडंसा पावसाळा असतो किंवा सकाळचा आला असतो, थोडं ऊन कमी लागलं असतं, पण एवढं ऊन झोंबत नाही आहे. पण डेंजर व्ह्यू आहे. सध्या वरती मी एकटाच आहे, भीती पण वाटते थोडीशी. हां, पण ठीक आहे. नजारा बघा पाठमेरचा. मित्रांनो, मला एक सुंदर असं फूल दिसलंय. हे कोणतं आहे ते मला कमेंट करून सांगा. हे ओळखतो बहुतेक मी ह्या फुलाला. हा जो भेंडा आहे ना, ह्याला आमच्याकडे काहीतरी बोलतात, त्याचंही फुल आहे, पण नाव नाही मला माहिती. प्लीज कमेंट करून सांगा कोणाला माहिती असेल तर. त्या खाली लेण्या होत्या, वरती आल्यानंतर समजलं की मंदिर इथं आहे. पाठीमागे इथे मंदिर आहे, बंद आहे पण ते. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे? खाली ना शेण आहे. याचा अर्थ इकडे गुरं येतात ह्या हाईटवरती. कदाचित गाव असावं त्या पाठीमागं, ह्या डोंगराच्या पाठीमागं. पण खूप सारे म्हणजे खूप सारे. ते बघू शकता तुम्ही पाठीमागे. आता इथं वरती आल्यानंतर अजून एक पॉईंट मला सापडला, तो दाखवतो तुम्हाला. आपला जो नेक्स्ट पॉईंट होता, तो जो गणपतीची महामूर्ती होती मोठी, ती इथून दिसते.
तर मी मनात विचारच करत होतो की खूप वाजले होते, तर म्हटलं तो गणपतीचा पॉईंट आहे तो मी नंतर करेन, पण बाप्पानं मला इथूनच दर्शन दिलं नाही. तर ॲक्च्युली आता मी, कारण मला घरी जायचं आहे आणि जाता जाता बायकोला घेऊन जायचं आहे, त्याच्यामुळं ती 1:30 वाजता सुटणार. तर आताच वाजले 12:30, मला 1 तास तर लागणार, खाली अजून एक 15-20 मिनटं उतरायला जातील. त्याच्यामुळं मी तो पॉईंट, आता एक नेक्स्ट पॉईंट म्हणजे जो मला मेन पॉईंट जायचा होता ते राहून गेलेत आता. पण इथे माझं समाधान झालं आहे थोडं आजच्या दिवसाचं तरी, म्हणजे आजच्या दिवसासाठी एवढं ठीक आहे. मी दुपारपर्यंतच फिरायचं ठरवलं होतं, तर तो पॉईंट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेन. आणि आता मी उतरतो. मित्रांनो, तो फायनली चढलोय हौशीन, आता बघू उतरतोय काय. तू कुठं मांजर आलं हे एवढ्या जंगलात? मांजर आहे का वाघ आहे? काय ही एक सोय चांगली केली आहे, पिण्याचं पाणी येतं बाबा. पाण्याचा स्पीड बघून एखाद्याचा ताण पळून जायची, पण ठीक आहे, अति सोकाटलेला असेल त्याची ताण भागू शकते. शेणाच्या गोऱ्या घर आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण यो विश्वास तिथं वरती एकटा जाऊन आलाय. आता लोक चाललेत वरती, पण त्यांच्या आधी मी जाऊन आलोय. घरातून कधी बाहेर न पडणारा मुलगा, बोरानो बाहेर पडा. जेव्हा मी चढत होतो ना तेव्हा पाय खूप दुखत होते, आणि आत्ता बघा लिटरली काहीच वाटत नाही. म्हणजे पाय पण दुखत नाही आहेत, किंवा असा येतो नाही का एखादा खूप दिवसांनी उन्हात बाहेर आल्यानंतर स्ट्रेस किंवा डोकं दुखते, कोणताही प्रकार नाही. तर फायनली आता मी झालं इथून फिरून माझं, आणि आता मी घरी चाललो आहे. केस माझी थोडी हेल्मेटमुळे ती विचित्र दिसत आहेत, आणि ऑलरेडी मी वाढवलीत खूप. तो केसपट्टा लावतो पण ते व्हिडिओत विचित्र दिसेल म्हणून लावत नाही. पण सुंदर जागा आहे, पाठीमागे बघू शकता. ॲक्च्युली लेण्या आहेत या, खाली 2 लेण्या आहेत. एका साईडला आहे त्याच्यामध्ये एक लेणी आहे, आणि पाणी पण आहे लेण्यांमध्ये. तर एका लेणीमध्ये आहे शिवलिंग, आणि दुसरी जी लेणी आहे लेफ्ट हँड साईडला तिच्यामध्ये तुकाराम महाराज आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. तर अशा 2 लेण्या आहेत, आणि खूप सुंदर जागा आहे. आणि फक्त इथे एकच गोष्ट खटकते, कपल्स लोक जास्त आहेत, आणि म्हणजे ती बाहेर दर्शन करायला तिथपर्यंत ठीक आहे गोष्ट, पण तुम्हाला माहिती आहे बाकी सांगायला नको मला. मित्रांनो, खूप सुंदर सुंदर जागा आहेत आपल्या पुण्याच्या जवळपास, आणि त्या फिरा मेन म्हणजे मी सांगेन, कारण मी सुरुवात आता केली, खूप उशीर झाला आहे. वयाच्या 30व्या वर्षी मी बाहेर पडलो आहे. पुण्यात जवळपास मी 7 वर्ष होतो. 7 वर्षानंतर पहिल्यांदा बाहेर पडलो आहे, ते पण हे कॉन्टेंटच्या कारण असू देत, पण सुरुवात केली मी बाहेर पडायला. भारी वाटतं. तर असं आहे घोरवडेश्वर मंदिर, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली वरती लेण्या आहेत, आणि त्याच्यावरती एक टेम्पल आहे, पण बघण्यासारखं आहे. आपल्या पुण्यापासून खूप जवळ आहे. जर तुम्ही कधी ह्या रोडने गेलात तर नक्की व्हिजिट करा, पण चालायला खूप लागतं, पायऱ्या आहेत वरती जायला. तर इथून आता मी घरी जाणार आहे. भूक पण लागली मला. मी घरातून एक पेरू आणला होता, तेवढाच मी खाल्ला आहे, तर जे आहे थोडासा अजून. तर आता मी इथून बायकोला आणायला जाणार, आणि बायकोला घेऊन मग घरी. तर 1 वाजला, 2 मंदिरच झाली. इथे खूप वेळ गेला माझ्या मनात म्हणजे मनात म्हणण्यापेक्षा माझ्या डोक्यात नव्हतं इथे यायचं. माझा पुढचा पॉईंट होता, पण आता देवाच्या मनात जर असेल तर सगळं आपोआप घडत असतं. तसंच झालं काहीचं. तर मी नेक्स्ट विकेंडला तिकडे जाईल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला एका मित्राने सांगितलं की तू सबस्क्राईब बोलतोस तर सबस्क्राईब करा. ओठ सुकलेत, आणि हळूहळू बोलायला आता कॉन्फिडन्स येतो आहे. फक्त लोकांमध्ये कॅमेरा जरा लोक मजाक करतात अजून. मागाशी एक व्हिडिओ करत होतो वरती जाऊन, ते पोरं अशीच टवाळ काहीतरी बोलत होते. ठीक आहे, लोकांचं काय एवढं मी ऐकत नाही आता. आणि मित्रांनो, फिरा, बाहेर या, जरा बाहेर पडा. बाहेरची दुनिया खरंच खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नेहमीप्रमाणे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करा काय ते जे मी फूल एक टाकलं होतं त्या फुलाचं नाव. मला वाटतं ते आमच्याकडे ना
लाल कलरचा तो भेंडा येतो, म्हणजे भेंड्याच म्हणतात, भेंड्याच्याच आपली जी भेंडी असते ना त्या टाईपमध्ये त्याचं नाव आहे काहीतरी, ते मी विसरलो. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. शाहीनगरला हां शाहीनगर काय इकडे इकडे साईनगर साईडला. चला.